विनंती आहे पिपाडा साहेब की तुम्ही आमच्या नेत्याच्या संदर्भात आतापर्यंत काय जे चाललंय ना तुमचं ते तुमच्या जवळ राहू द्या. तुम्ही आमच्या नेत्याच्या संदर्भात बिलकुल एक ब्रश शब्द सुद्धा काढता कामा नये, कारण आमचा नेता असं चुकीची माहिती कधीच आमच्या कार्यकर्त्यांना देणार नाही किंवा तुम्ही याला शिव्या द्या किंवा याला हाणमार करा किंवा याला गोळी लावा. आमचा नेता त्या उद्योगातला माणूस नाहीये. आमचा नेता आज महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारण बघतो, तेव्हा समाज ओळखतो कोण काय आहे कोण काय नाही. आता इलेक्शन आलं, आता तुम्ही जागे झाले, आता तुम्हाला परत काहीतरी इतक्या दिवस तुम्ही आमच्या नेत्याबरोबर राहिले, म्हणजे तुम्ही 5 वर्ष सत्ता उपभोगली, तिथली राख घेतली, त्यावेळेस तुम्हाला आमचा नेता चांगला वाटला. आता आमचा नेता तुम्हाला गुंड वाटतो का? आता तुम्हाला कार्यकर्ते गुंड वाटतात काय? गुंडांचे सरदार आणि गुंडांचे सरदार म्हणतात. सरदाराच्या मांडी लावून तुम्ही बसले त्यावेळेस तुम्हाला चाललं, आणि आता तुम्हाला जड जायचं काय कारण आहे? तुम्ही इलेक्शनच्या